माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी भाजपात प्रवेश केलाय। देशात मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस यांनी विकास कामं सुरू ठेवली आहेत। त्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याची भावना केदार जाधव यांनी व्यक्त केली। लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला मिळणार। योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या वाढणार की घटणार याचीही उत्सुकता आता सगळ्यांना आहे। सोन्याच्या दरात 3 दिवसात 3,000ची घसरण पाहायला मिळते। चांदीचे दरही 11,000 रुपयांनी खाली आले। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा हा परिणाम मानला जातोय। वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र सागरी मंडळाला 3,040 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। शासन निर्णय याबाबतीतला जाहीर करण्यात आला आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यामुळे यश आल्याचं मानलं जात आहे। बीकेसी ते आचार्य यात्रे चौक टप्पा लवकरच वाहतूक सेवेत येणार आहे। टप्पा 2अ निरीक्षणासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांचं पथक मुंबईत दाखल झालंय। मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्रसिद्ध केल्यानंतर मार्ग सुरू होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।